खरं तर आपल्यासोबत माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. रवी भाऊ, तुमची शिवसेना पुणे महानगर प्रमुखपदी नियुक्ती झालेली आहे. काय पहिली हां. प्रतिक्रिया आहे? माननीय एकनाथ शिंदे असतील, उदय सामंत जे असतील, या सगळ्यांनी विश्वास ठेवून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला महानगरपालिका प्रमुखपदी निवड केली. मनापासून त्यांचे आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये पुणे शहरामध्ये काम करताना या पदाचा उपयोग आज सामाजिक आणि जनतेच्या तळागाळातल्या नागरिकांना मदत होईल. हं. त्याचा माझ्याकडून निश्चित त्याचा नागरिकांना फायदा होईल. भाऊ, थोडंसं तुम्हाला शहर प्रमुख म्हणायचं की महानगर प्रमुख? महानगर प्रमुख. म्हणजे शहर प्रमुखपदी नाना भानगिरेच कायम आहेत का? ते कायम आहे. मग तुमच्यावरती कशा पद्धतीची जबाबदारी असणार आहे भाऊ? त्याच्यामध्ये आता पुणे शहराची येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका असतील, हं. बाकीच्या पदाधिकारी समन्वयक असतील, एक पद प्रमुख म्हणून ते पद मला त्यांनी दिलेलं आहे. हं. आणि सगळ्यांना घेऊन मग शहर अध्यक्ष असतील, ते उपशहर अध्यक्ष असतील, विभाग मी संघटनेची जी जाळी असतील हं. त्या सगळ्यांना घेऊन एकत्र काम करायचं आणि म्हणून त्यांनी मला हे पद निर्माण केलेलं आहे शिंदे साहेबांनी. भाऊ, तुम्ही काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आलात आणि त्यानंतर तुम्हाला एवढं महत्त्वाचं पद मिळालेलं आहे. तुमच्याच नेतृत्वामध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुका लढवल्या जाणार आहेत का? आता एकनाथ शिंदे साहेबांनी जी मला ह्याच्या पुढे जे आदेश देतील ते आदेश पुढं घेतले जातील, नेले जातील आदेश. हं. परंतु त्यांनी आता जी जबाबदारी दिली ती महत्वाची जबाबदारी आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना वाढीसाठी आणि पक्षाच्या भविष्याचा विचार करून त्यांनी मला हे पद दिलं आणि मी तो पदाला न्याय द्यायचा प्रयत्न करेन. भाऊ, आता तिन्ही पक्ष आहेत, अर्थात तुमची महायुती आहे. ह्या तिन्ही पक्षांमध्ये तुम्ही कसा समन्वय साधणार आहात? नाही तर याच्यामध्ये आता ज्या पक्षाच्या बैठका एकत्र होतील त्यावेळेला आम्ही एकत्रच बसणार आहोत. हं. आणि ज्या पक्षाचे वर्ण जे आदेश येतील त्याप्रमाणे पक्षाची जी कार्यपद्धती ती पुढे एकत्र बसून घेतली जाईल. भाऊ, खूप खूप धन्यवाद. तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधलात. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.